स्मोक डिटेक्टर खरेदीमध्ये 80 कोटींचा खर्च, काम 4 कोटींचे। मुंबई, पुणे, सोलापूर रुग्णालयामध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू आहे, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी आरोप केलाय। महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने जवळपास 850 स्मोक डिटेक्टर्स 3 रुग्णालयामध्ये बसवण्यासाठी सुमारे 79-80 कोटी रुपयांची खरेदी करायला मान्यता दिलेली आहे। आश्चर्य म्हणजे जी वस्तू बाजारामध्ये 10 ते अगदीच चांगली वस्तू घेतली तर 40-50 हजारामध्ये मिळती, ती वस्तू साधारणपणे 9.5 लाख रुपयांना घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे। राज्य शासनाने विशेषतः मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून ही जी काही तिजोरीची लूट चाललेली आहे ती थांबवावी, अशा अर्थाचं पत्र, अशा अर्थाची तक्रार मी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे केलेली आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।